नमस्कार मित्रांनो, सागर आणि प्री व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आता जी तुम्ही स्कूटर पाहिलात ती माझी सर्वात अगोदरची म्हणजे सर्वात पहिली स्कूटर आहे। 2014 मध्ये पप्पांनी मला गिफ्ट केलेली आणि त्या स्कूटरला एवढी वर्ष झाल्यामुळे त्याची हालत खूपच बेकार झाली आहे। तर माझा विचार होता की आपण माझ्या गाडीला माझ्या जुन्या आठवणींना परत नवीन उजाळा देऊया आणि माझी जुनी स्कूटरला आपण परत रिस्टोर करूया। चला मग जाऊया खाली आणि बघूया गाडीची काय अवस्था आहे आणि एकदा गॅरेजवाल्याला दाखवून कोटेशन घेऊया। मित्रांनो, हे आहे ब्लॅक अँड डेकचे टायर इन्फ्लेक्टर। आपल्या स्कूटरच्या दोन्ही टायरमधली हवा कमी आहे, त्यासाठी आता आपण ह्याच्याने आपल्या टायरमध्ये हवा भरूयात। रियर टायरमध्ये आपण 35 PSI पॉईंटने हवा भरूया आणि फ्रंटमध्ये 32 पॉईंट्सने हवा भरूया। मित्रांनो, 6 महिने गाडी वापरली नव्हती आणि गाडीमध्ये पेट्रोलही नव्हतं, तर एंटॉकमधून पेट्रोल काढून मी ह्या गाडीमध्ये थोडं टाकलं आणि आता मी आणि सार्थक आम्ही आता गॅरेजला चाललो आहे। मित्रांनो, ही बघू शकतात आपल्या गाडीची अवस्था कशी आहे ते। आता जाऊ आपण त्यांच्या डॉक्टरांना दाखवायला। मित्रांनो, हे आहेत संजय भाऊ आणि हेच आपली गाडी रिस्टोर करणार आहेत। गाडी चेक करून संजय भाऊने आपल्याला सामानाची लिस्ट दिलेली आहे। अर्ध सामान आपण इकडूनच घेणार आहे आणि अर्ध सामान घ्यायला मी ग्रँड रोडला जाणार आहे। मित्रांनो, आता मी आलो आहे ग्रँड रोडला आणि हा खूप मोठा मार्केट आहे। टू व्हीलरचे सगळे पार्ट तुम्हाला इकडे भेटतील। ह्याचा मी ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। मित्रांनो, मार्केटमधून मी आलो आहे आणि आता आपण अनबॉक्सिंग करूया आपण आणलेल्या सामानाची। हे यामाहाचे जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे ओरिजिनल प्रोडक्ट्स आहेत हे। आणि हे आहे आपली टेल लाईट, बघू शकता तुम्ही, एकदम न्यू, एकदम मस्तच वाटते आहे। यामध्ये आपल्याला दोन्ही पण साईड लाईटचे बल्ब दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला बाहेरून फिटिंग करायची गरज नाही। आणि एक स्टॉपरचा पण हॅलोजन बल्ब दिला आहे आतमध्ये। तर आपण नेक्स्ट बघूया। नेक्स्ट आहे आपली हेडलाईट। हेडलाईट ही आम्हाला खूप कमी रेटमध्ये भेटली आणि याची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि हे पण यामाहाचे जेन्युइनच प्रोडक्ट आहे। यामध्ये आपल्याला दोन्ही साईड लाईट आणि मिडलची हेडलाईटचा हॅलोजन बल्ब तोही दिलेला आहे, म्हणजे आपल्याला बाहेरून फिटिंग करायची गरज नाही आहे। तर आपण नेक्स्ट प्रोडक्टकडे जाऊया। हे पण यामाहाचं ओरिजिनल प्रोडक्ट आहे आणि हे आहे आपला मीटर बॉक्स किंवा स्पीडोमीटर आपण बोलू शकतो त्याला। ते पण एकदम फ्रेश पीस आणि ओरिजिनल पीस आपल्याला भेटला आहे। मित्रांनो, यानंतरचे प्रोडक्ट तुम्हाला मी एक एक करून दाखवले तर खूप मोठी व्हिडिओ होईल, त्यासाठी आपण आता सगळे प्रोडक्ट मी एकत्र दाखवतो। तर चला आपण बघू आता पुढचे प्रोडक्ट। मित्रांनो, हे आहे आपल्या स्कूटरची पूर्ण बॉडी आणि हे सगळे यामाहाचे जेन्युइन प्रोडक्ट आहेत। हे आहे आपला मडगार्ड, त्यानंतर हे आहे आपला बॅक पॅनल्स, नंतर हे व्हाईटवाले आहेत आपलं फ्रंट पॅनल जे साईडला येतात ते साईड पॅनल्स। हे आहे फाइंडर आहे आपलं, मडगार्डच्या मागे येतं ब्लॅक कलरचं, ते पण तुटलेलं म्हणून ते पण नवीन घ्यायला लागलं। हे आहे डॅशबोर्ड आपला। हे आहे फ्रंट कवर, म्हणजे बॅटरीच्या वरती येतं आहे फ्रंट पॅनल। हे आहे हँडलचं कवर आणि त्याच्यावर ही शिल्ड येते खालची। त्यानंतर बाजूला आहे आपलं स्पीडोमीटरचं कवर आणि हे आहेत त्याचे स्विचेस पण पूर्ण ओरिजिनल आहेत। त्यानंतर मी मित्रांनो लॉक पण घेतला, पूर्ण लॉक सेट नवीन टाकला। हे आहे मिंडाचा हॉर्न आणि हे बॅटरी कवर, कारण की बॅटरी कवर पण तुटलेलं। मित्रांनो, 11 वर्ष झाली आहे गाडीला आणि हे सगळे नवीन पार्ट भेटणे खूप मोठी गोष्ट आहे। लोकलमध्ये भेटत नव्हतं म्हणून मला ग्रँड रोडला मेन मार्केटमध्ये जायला लागलं। तर 1-2 दुकानात फिरून मला सगळे पार्ट्स अवेलेबल झाले, कारण की आपल्याला ओरिजिनलच टाकायचे होते सगळे पार्ट आणि सगळे अवेलेबल झाले। आता ही उद्या आपण इन्स्टॉल करणार आहेत गॅरेजमध्ये जाऊन, तर उद्याचा व्लॉग नक्की पहा तुम्ही आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।